हॅलो नमस्कार, मी मुक्ता, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे। आज आपण करणार आहोत वेज मेयोनीज सँडविच। आपण पहिले सिमला मिरची धुवून तुकडे करून घेतले। आता सिमला मिरची आपण व्हेजिटेबल चॉपर मध्ये बारीक करून घेतली। व्हेजिटेबल चॉपर मध्ये खूप छान सगळं काही बारीक करून होतं। एका भांड्यात बारीक केलेली सिमला मिरची काढून घेतली। आता आपण गाजराचे साल काढून घेतले। गाजराचे छोटे तुकडे करून घेतले। आता आपल्याला हे गाजराचे तुकडे परत बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक केलेले गाजराचे तुकडे एका भांड्यात काढून घेतले। आता कोबी स्वच्छ धुवून घेतला। आपल्याला अर्धा कोबीचे बारीक तुकडे करून घेतले। आता कोबीचे तुकडे परत व्हेजिटेबल चॉपरने बारीक करून घेतला आणि आता बारीक केलेला कोबी भांड्यात काढून घेतला। आता आपण यात 1 चमचा काळी मिरी पूड टाकली। आता आपण यात चवीनुसार मीठ घातलं। आपण आता यात मेयोनेज घातलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कंपनीचं मेयोनेज घेऊ शकता। आता सगळं मिश्रण चांगलं एकत्र करून घेतलं। मिक्सरच्या भांड्यात आता आपण पुदिनाची 7 ते 8 पान घेतली। 3 हिरवी मिरची घातली, थोडी कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपण यात पनीरचे 5 ते 6 तुकडे घातले आणि आता आपण हे मिक्सरला लावून या सगळ्यांची चटणी वाटून घेतली। आता ही वाटलेली चटणी आपण ब्रेडला लावून घेतली। तसेच दुसऱ्या ब्रेडला पण चटणी लावून घेतली। आता चटणी असलेल्या ब्रेडवर आपण तयार केलेले बॅटर पसरून घेतले। आता वरून ब्रेडला बटर लावून घ्यायचे। गॅसवर तवा गरम करून त्यावर बटर टाका। सँडविच ठेवून मध्यम आचेवर खालची बाजू कुरकुरीत करा। वरच्या बाजूला बटर लावून उलटवा आणि दाबून भाजून घ्या। सँडविच नेहमी कमी ते मध्यम आचेवर भाजावे, जेणेकरून ते आतून गरम आणि बाहेरून कुरकुरीत होईल।